विधानसभा निवडणूक 2024 बनी मारेगाव झरी जामणी विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजूभाऊ निमसटकर माझ्यासोबत आहे. मला सांगा, या क्षेत्रातील समस्या काय आणि लोकांनी तुम्हाला का बरं मत द्यावी? खरं तर आपलं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण वंचित सारख्या एका घटकाला आपण जनमानसामध्ये पोहोचवण्याचं प्रामाणिक काम करता आहात. हे आमचं कर्तव्य आहे. हेच कर्तव्य पार पाडण्यासाठी मी वंचित बहुजन आघाडीची खरं म्हणजे उमेदवारी घेतली. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं मी या निमित्तानं अत्यंत मनापासून अभिनंदन आणि आभार त्यांचं व्यक्त करतोय. माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला उमेदवारी दिली. राहिला प्रश्न आपला की ही उमेदवारी आपण का घेतली. या विभागामध्ये आपण विचारल्याप्रमाणे भयंकर अशा समस्या आहेत. तुमच्या माध्यमातनं, प्रसार माध्यमांच्या माध्यमातनं नवे जनमानसामध्ये आपण बघतो आहोत, गेल्या अनेक वर्षापासून सतत आणि सातत्यानं मी या विभागातल्या सर्वसामान्य माणसाला सांगणार आहे, बांधवांनो, आपला माणूस, आपला मुलगा, आपला लेकरू, आपला बाप, आपला भाऊ, आपली माय, आपली बहीण दर एक दिवसाला आत्महत्या करते आहे. त्याची कारणं फार वेगवेगळी आहे. या विभागामध्ये प्रचंड धनसंपदा आहे. या विभागातला शेतकरी प्रचंड मोठा आहे. मात्र तरीही इथला शेतकरी जितका नागावलेला आहे, तितकीच इथली धनसंपदा देखील नागावलेली आहे. कारण ही कुठल्याच अंगानं सामान्य माणसाच्या हिताचं आणि फायद्याचं राजकारण करताना आपल्याला दिसत नाही. याला जबाबदार सर्वस्वी राजकारणी आहेत. या विभागामध्ये राज्याला पोषेल एवढी धनसंपदा आहे. कोळसा खणीचा विचार केला, इथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा विचार केला तर राज्याला पोषेल एवढी. पण आपल्याकडे त्याचं वानगं आहे, आपल्याला ते मिळत नाही आहे. वणी विदर्भाला राज्याला पोचते विजेच्या निमित्तानं, मात्र माझ्या शेतकरी बांधवाच्या शेतामध्ये 1 तास देखील कंटिन्यू लाईन राहत नाही. हे दुर्दैव आहे. माझ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ओलीत द्यायचं म्हटलं तर माझ्या शेतकऱ्याला, माझ्या बापाला रात्र शेतामध्ये दागावं लागते. ही शोकांतिकाही खेदजनक गोष्ट आहे. माझा भाऊ रोजगारासाठी तडफडतो, वणवडतो, भटकतो. मी म्हणालो नैसर्गिक धनसंपदा खूप आहे, पण तो वानगा आहे, इथं मिळत नाही आहे. माझ्या भावाला, माझ्या मित्राला, माझ्या लेकराला रोजगार उपलब्ध नाही आहे. आणि म्हणून आता तुम्ही म्हणाल हे संबंध तुम्ही करणार का, तर हे जे पाप आहे ना, हे पाप या विभागातल्या जितकं जबाबदार भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय, तितकंच मोठ्या प्रमाणात या विभागातल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचा, मग उभाटाचा असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाच्या पक्षानं ज्या माणसाला तिकीट दिली त्याचा पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, इतकंच नाही तर अगदी नाकानं हक्काचा माणूस म्हणून इथे मिरवल्या जातात मनसेच्या माध्यमातून, त्याचाही यामध्ये वाटा आहे, त्याचं पाप आहे. या विभागातल्या माझ्या कष्टकरी शेतकरी माणसाच्या जीवावरती उठले आहेत. आणि म्हणून दर दिवसाला माझा शेतकरी माणूस, माझा बेरोजगार भाऊ आत्महत्या करतो आहे. कुठल्याच अंगानं काम नाही आहे त्यांचं. सिर्फ मराठीत सांगायचं झालं, माल दबाव राजकारण चाललेलं आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन जो म्हणून वंचित आहे, वंचितचा अर्थच नेमका तो आहे, जो म्हणून वंचित आहे या समाजामध्ये, या समाज घटकामध्ये, त्या माणसाच्या, माझ्या बहुजन बांधवांच्या, माझ्या अल्पसंख्याक बांधवांच्या समूहाच्या विकासाची, उत्थानाची लढाई आहे. निवडणूक ही सोपी नसते. निवडणूक म्हणजे खर्च आला, ठीक आहे, ते आपल्या परीने खर्च करताय. तुमच्याजवळ खर्चाचे काय साधन नाही. लोकांपर्यंत आपली बाब कशी पोहोचवाल, कारण लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचवणे आवश्यक आहे. तुम्ही किती प्रसार माध्यमाच्या आपण स्वतः जोवर जाणार नाही, कार्यकर्ते जाणार नाही, तोपर्यंत निवडणूक सोपी राहत नाही. यावर तुम्ही काय करा? अगदी महत्वाचा प्रश्न तुम्ही मला विचारला. खरं आहे, या भौतिकवादी सुखाच्या जगामध्ये पैशाला भयंकर महत्व आहे. निवडणूक यंत्रणा राबवायची आणि तिला पुढे न्यायची म्हटल्यानंतर आर्थिक रसद हवी आहे. मी आपल्याला आणि माझ्या विभागातल्या मतदार बंधूंना आणि तमाम जनतेला नम्रपणे हात जोडून सांगतोय, मी गेली अनेक वर्षापासून सामाजिक जीवन जगतोय, पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये जगतोय. माझ्या कुवतीप्रमाणे माझ्याकडे जी काही शेतजमीन आहे, मी यापूर्वी LICचा व्यवसाय करायचो, पत्रकारितेच्या क्षेत्रात असायचो. त्यामधनं आणि जी काही माझ्याकडे माझ्या आयुष्यामध्ये, मी आज रोजी 55 वर्षाचा माणूस आहे. मी ठरवलंय उत्तर आयुष्य माझं
ज्या माझ्या बापानं मला माणूस म्हणून जगायला मला संधी दिली, त्या माझ्या बापाचा मी उत्तरदायी झालो पाहिजे. आणि म्हणून उरलेलं आयुष्य मी त्यांच्या चरणात घालू इच्छितो. आणि म्हणून मी जे काही आतापर्यंत कमावलेलं आहे, ती कमावलेलीच धनसंपदा मी त्यानिमित्तानं समाजाच्या साठी खर्ची घालू इच्छितो आहो. आणि राहिला दुसरा प्रश्न, मी सामान्य माणूस म्हणालो, मग हे कसं करेल? तर हा माझा तमाम समाज जो आहे, ज्या माणसानं मला आतापर्यंत बघितलं, मी काय जगलो, काय भोगलो, माझ्या वेदना काय आहे, तो तमाम आता मी अत्यंत नवख्या पद्धतीनं पहिल्यांदा उमेदवारी लढतो आहे. मात्र हे असताना जशी माझी उमेदवारी जाहीर झाली, लगोलग तुम्हाला अत्यंत नम्रपणे आणि प्रामाणिकपणे सांगतोय, लगोलग मी ज्या ज्या ठिकाणी गेलोय, माझ्या समाज बांधवांनी मला अत्यंत नम्रपणे, भाऊ लढ, तुला लढलं पाहिजे, पोरा लढ, तुला लढलं पाहिजे, तुला लढलं पाहिजे, ते आमच्यासाठी लढलं पाहिजे. आणि म्हणून जे काही आम्हाला करता येईल ती संबंध गोष्ट करण्याचं काम आम्ही करू. पूर्वीच्या काळामध्ये चिक्की खाऊन राजकारण करण्याचा काळ होता असं म्हणजे फार पूर्वी बोलल्या जात होतं. शिदोरी बांधून राजकारण करण्याचा काळ होता असं पूर्वी बोलल्या जातं. निसर्गाचं चक्र ही त्याच गतीनं आता फिरायला लागला. मी ज्या ज्या घरात गेलो त्या माई माऊलीनं सांगितलं, बापू या वेळेचं राजकारण मी माझ्या घरच्या चटणी भाकरीनं तुझ्यासोबत राहून मी करणार आहे. ही माझी धनसंपदा आहे, हा माझा सहकारी बांधव आहे, ही माझी माई माऊली आहे, जिच्या भरोशावरती मी तुम्ही म्हणालेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि ही अंधारलेली वाट प्रकाशाच्या दिशेने नेण्याचं काम मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. राजीव भाऊ, पुन्हा एक गोष्ट आहे की मागे जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये वंचितचा मतदार असो, अल्पसंख्याक मतदार असो, तो एक गट्टा आपण म्हणू शकतो की पूर्णपणे प्रतिभाताई धानोरकर यांच्या मागे गेला, काँग्रेस पक्षाच्या मागे गेला. वंचितला मत देणं म्हणजे आपलं मत खराब करणं अशी मानसिकता झाली होती. आणि वंचित ही भाजपची बी टीम आहे असाही आरोप लावला जातो. आणि अद्यापही लावला जातो की वंचित म्हणजे भाजपला मदत करणारी टीम आहे, भाजपला मदत करणारा पक्ष आहे, भाजप विरोधी मतं तो काढतो, त्यामुळे भाजपला फायदा होतो. यावर तुम्ही काय, तुमचा मतदार तुमच्या सोबत यावेळेस इंटॅक्ट राहील, साबूत राहील तुमच्या सोबत? खर तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्टपणे तुमचा तो प्रश्न मी नाकारतोय. कोण काय म्हणतोय, कोण कसा नरेटिव्ह पसरवतोय समाजामध्ये, यापेक्षा वस्तुस्थिती नेमकी काय आहे. या राज्यातली वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पक्षाची बी टीम निश्चितच नाही आहे. याचं नेमकं कारण आणि हे नरेटिव्ह पसरवण्याचं ज्यांनी षडयंत्र राबवलं त्या महाविकास आघाडीच्या पठ्ठ्यांना माहित आहे की जोपर्यंत या समाजातला, या राज्यातला दलित समाज, मुस्लिम समाज, अल्पसंख्याक समाज जोपर्यंत अशा पद्धतीचा नरेटिव्ह पसरवला जर नाही तर आमच्या सोबत राहणार नाही, महाविकास आघाडी सोबत राहणार नाही. आणि जर का तो नाही राहिला तर आमची महाविकास आघाडी ही कुठेच असणार नाही. त्याचा परिणाम आपण 19ला बघितला. या राज्यामध्ये लोकसभेची जेव्हा निवडणूक झाली, केवळ आणि केवळ एक खासदार काँग्रेसचा होता. आणि नंतरच्या काळात त्यांना लक्षात आलं की या राज्यातला दलित मुस्लिम समाज हा आपल्या पाठीशी हवा आहे. आणि म्हणून मग नरेटिव्ह, कारण त्यावेळेला बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे, वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे भयंकर मोठ्या ताकदीनं समाज उभा राहिला होता. आणि ते फोडण्याचं षडयंत्र, खरं म्हणजे तुम्हाला सांगतो, इंग्रजांनी जे षडयंत्र राबवलं ना, थाली घेऊन आले, लोटा घेऊन आले आणि राज्यकर्ते बनले, तीच पद्धत या राज्यामध्ये काँग्रेसने राबवली आहे. फोडा, तोडा आणि राज्य करा. आणि त्याचाच परिणाम, खरं म्हणजे सांगतो, त्यांना ते फोडायचं आहे, तो नरेटिव्ह पसरवायचा आहे, समाजामध्ये भेदाभेद निर्माण करायचा आहे. आणि हे सर्व करत असताना हा जो भेदाभेद आहे हे करत असताना त्यांना यामध्ये यशस्वी व्हायचं आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी, जिच्या पाठीमागे हा संबंध बहुजन दलित समाज वंचित घटक हा एकवटलेला आहे, याला तोडण्यासाठी, खरं म्हणजे ती भाजपची बी टीम आहे, ती काय म्हणतो आपण, प्रत्यक्ष भाजपसाठीच काम करते आहे वगैरे वगैरे, जे तुम्ही म्हणालात, जे तुम्ही प्रश्न विचारलात त्यासोबत ही आम्ही नाकारतोय. आमचा संबंध समाज, बाबासाहेबांचं ऋण आमच्यावरती आहे आणि मरेपर्यंत, शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आमचं ऋण ते कायम असणार आहे. आणि वंचित बहुजन आघाडी
शिवाय या समाजातला माणूस कोणाकडे जाणार नाही आहे. लोकसभेच्या मागच्या वेळेला तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या निमित्तानं लोकांनी संविधान वाचवण्यासाठी कोण काय म्हणतं हे समाजाला देणं घेणं नव्हतं. समाजाला हे देणं घेणं होतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्राच्या माध्यमातून या देशाचं संविधान वाचलं गेलं पाहिजे. आणि म्हणून खरं म्हणजे त्यावेळेला लोकसभेला मतदान झालं. त्यांना असं वाटतं की याही वेळेला तेच होईल, हे शक्य नाही, हे होणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणालो या वेळेला सर्वांनी स्पष्टपणे कबूल केलेला आहे, सांगितलेलं आहे. संविधान वाचवायचं होतं, तो विषय होता, ते वाचवण्याचं काम आम्ही केलं. परंतु या एनडीए सरकारने जी जातीची वर्गीकरण करण्याचा जो प्रकार केला, महाविकास आघाडीवाले हे काँग्रेसवाले म्हणतात की आम्ही संविधान वाचू. भाजपने जेव्हा जातीची वर्गवारी सुरू केली आणि त्या पद्धतीचा कायदा अंमलात आणण्याचा जे प्रयत्न करत आहे आणि क्रिमिनलच्या वगैरे ज्या अटी लादल्या जात आहेत त्या माध्यमातून मी सांगतोय की या समाजातल्या माणसाला आता याच्या पलीकडे आरक्षण नावाची गोष्ट मिळणार नाही. तुमचा पोरगा शिकू शकणार नाही, तुम्हाला यापुढे बिलकुल आरक्षण असणार नाही. कारण जातीय वर्गीकरणाच्या या भानगडीमध्ये तुम्हाला आरक्षण संपलं आहे, तुमचं आरक्षण संपलं आहे. आणि आपण मात्र वंचित बहुजन या महाविकास आघाडीच्या नेत्यांना संविधान वाचवण्यासाठी जे काही मतदान केलं होतं त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेसनी देखील या भाजपच्या या षडयंत्रकारी यंत्रणेला विरोध केला नाही. म्हणून मी म्हणालो उमेदवारी दाखल करतानाच्या वेळेला एकीकडे हे नागनाथ आहे आणि दुसरीकडे हे सापनाथ आहे. बोध चिन्ह आहे गॅस सिलेंडर. तर गॅस सिलेंडर किती घरी चुली जागवणार, किती गली चुली जाळणार. हे बघा भाऊ, तुम्हाला अगदी नम्रपणे सांगतोय, 29ला मी नामांकन अर्ज दाखल केलाय आणि जेवढ्या क्षमतेनं समाजामध्ये जाता येणं शक्य आहे ते जाण्याचा प्रयत्न केलाय. जिथे गेलोय तिथं वारं फिरलंय, जिथं गेलोय तिथं चूल पेटली आणि एवढा धूर निघाला की आता बुडाला आग लागली. आणि बुडाला आग लागली ती खास करून महाविकासच्या, मनसेच्या, भाजपाच्या आणि नव्यानं दमानं सामाजिक राजकारणाचा कांगावा पेटवणाऱ्या माणसाच्या बुडाला आग लागली. आणि नक्की सांगतोय यावेळेला वारं फिरलंय, मात्र ते त्या वंचितच्या मार्गाने फिरलंय, वंचितच्या गतीनं फिरलंय. आणि आता ही अंधारलेली जी वाट आहे हे चिरण्याचं काम आता प्रकाशाच्या दिशेने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकाशाच्या दिशेने ही वाट आता वंचितच्या माध्यमातून चिरल्याशिवाय राहणार नाही. आणि इथे विधानसभेमध्ये वंचितचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र या निमित्तानं मला दिसते आहे. तालुके मिळून आपलं एक विधानसभा क्षेत्र आहे, तयारी कशी आहे, कसे लोकांच्या सामोरे जाल? आम्ही खरं म्हणजे समाजामध्ये पूर्वीपासनं समाज जागवण्याचं काम, बाबासाहेबांची चळवळ उभी करण्याचं काम, समाजाला जागवण्याचं, चेतवण्याचं, पेटवण्याचं, समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बरोबरीने समाज हा जागृत कसा झाला पाहिजे या संबंध गोष्टीच्या संदर्भाने जी काही यंत्रणा पूर्वी राबवल्या जात होती तीच यंत्रणा आता मी पूर्वीच म्हणालो निसर्गाचं चक्र फिरलंय. आणि म्हणून मी माझ्या समाजामध्ये, माझ्या समाजातल्या कलाकारांसह, माझ्या समाजातल्या सामान्य माणसांसह, माझ्या समाजातल्या बेरोजगार युवकांसह, माझ्या समाजातल्या वंचित घटकाला न्याय देण्याची जिद्द ज्यांच्या मनामध्ये आहे त्या माणसाला सोबत घेऊन प्रकर्षानं मी या ठिकाणी नम्रपणे सांगतोय, जवळपास 20,000च्या वर कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये दर दिवसाला फिरेल आणि वारं फिरल्याशिवाय राहणार. वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत जिंकेल असा त्यांना आत्मविश्वास आहे व ते म्हणतात की चटणी भाकर खाऊनही कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहे. कुठलाही ते म्हणतात अवाढव्य खर्च त्यांच्याकडून होणार नाही. राजूभाऊ, तुमचं म्हणजे खूप खूप अभिनंदन आणि आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. मी एवढंच नम्रपणे या विधानसभा क्षेत्रातल्या तमाम बांधवांना मी नम्रपणे शेवटचं आवाहन करतो. बांधवांनो, तुमचा लेख, तुमचा भाऊ विधानसभा क्षेत्रामध्ये गॅस सिलेंडर हे बोधचिन्ह घेऊन आहे. वंचित समाजाच्या न्याय हक्काची लढाई लढण्याचं मानस आणि लढण्याची जिद्द अंगात बांधून मतदारसंघात
मताची झोडी घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. बांधवांनो, तुमचा पोरगा आहे, न्याय द्या. आपल्याला स्वतःला न्याय द्यायचा आहे आणि या स्वतःच्या न्यायासाठी खरं म्हणजे वंचित बहुजन आघाडीला विजयी करायचा आहे. वंचित बहुजन आघाडीचा विजय म्हणजे तुमचा आमचा विजय असणार आहे. मिलिंद पाटील सर, जी हरीश पाते यांनी बंडखोरी करून आपला उमेदवारी अर्ज म्हणजे कायम ठेवला आहे, यावर तुम्ही काय बोलाल? कारण राजूभाऊ निमसटकर तुम्ही पक्षाकडून अधिकृत उमेदवार असं घोषित केलेलं आहे. सर्वप्रथम मी आपलं धन्यवाद करतो आणि आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की वणी विधानसभा क्षेत्रातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी, अधिकृत उमेदवारी ही राजूभाऊ निमसटकर यांना दिलेली आहे. या ठिकाणी तालुका अध्यक्ष हरीश पाते यांनी सुद्धा आपली मुलाखत दिली होती आणि त्यांना तिकीट मिळवण्याच्या दृष्टिकोनातला प्रयत्न होता, परंतु वरिष्ठांनी राजूभाऊ निमसटकर यांना एबी फॉर्म दिला आणि ते अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे आणि हरीश पाते यांनी बंडखोरी करून अपक्षाची उमेदवारी भरली आहे. त्यांना आम्ही विनंती केली की आपण माघार घ्यावी आणि फॉर्म वापस घेऊन तुम्ही पक्षामध्ये काम करावं अशी विनंती केली, परंतु हरीश भाऊ पाते यांनी उमेदवारी मागं न घेतल्यामुळे वरिष्ठांना या संदर्भातली माहिती दिली आणि त्या माहितीच्या आधारे त्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी त्यांना बडतर्फ केलं. त्यांना पक्षातून त्यांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे पुढील या निवडणुकीतच नव्हे तर पुढील काळात सुद्धा त्यांचा पक्षाशी काही संबंध असणार नाही. म्हणून या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवार कार्यकर्त्यांना विनंती आहे की हरीश पाते हे यानंतर पक्षाचे सदस्य नाही. त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता अधिकृत उमेदवार राजूभाऊ निमसटकर यांनाच वंचित बहुजन आघाडीची मते द्यावी आणि त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे, अशा प्रकारची आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो.